समजा एका गावात रात्रीच्या वेळी नाटक सुरू आहे आणि मंचावर एक अत्यंत गंभीर असा म्हणजे चक्क खुनाचा प्रसंग रंगलाय. हो, खलनायकाने एकाच्या पोटात सुरा खुपसलाय आणि तिथं रक्त सांडतंय. बरोबर. आणि अशा वेळी अचानक प्रेक्षकांमधनं एक साधाबुळा गावकरी उठतो, तो थेट मंचावर जातो आणि त्या खलनायकाला अक्षरशः बदडून काढतो. आणि नुसतं बदलून काढत नाही तर तो रागाच्या भरात चक्क पोलिसांना बोलवण्याची मागणीही करू लागतो. म्हणजे हा प्रसंग ऐकायला एखाद्या जुन्या विनोदी सिनेमातला वाटतो, नाही का? अगदी. सुरुवातीला मलाही नुसतीच एक गंमत वाटली होती, पण जेव्हा मी विष्णू थोरे यांचा कथा आणि व्यथा हा स्वतंत्र भारतमध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही फक्त एक हसवणारी गोष्ट नाहीये. नक्कीच नाही. कारण या एका प्रसंगामागे जुन्या काळच्या ग्रामीण महाराष्ट्राची एक प्रचंड मोठी मानसिकता वडलेली आहे. हो, आणि याच लेखाच्या आधारे आज आपण एका अशा सखोल चर्चेला सुरुवात करणार आहोत, एका अशा प्रवासाला जाणार आहोत जो रखरखत्या उन्हातल्या अणवाणी पायांपासून सुरू होतो. आणि सरतेशेवटी तो माणसाच्या चेहऱ्यावरच्या मुखवट्यांपर्यंत, म्हणजे काय म्हणतात त्याला, अंधाराच्या तत्वज्ञानापर्यंत जाऊन पोचतो. अगदी बरोबर. हा लेख एका अर्थाने ग्रामीण समाजजीवनाचा एक अतिशय जिवंत दस्तऐवज आहे असं मला वाटतं. हो, यात नॉस्टॅल्जिया आहेच, पण त्यासोबतच काळानुसार माणसांची मानसिकता आणि समाजाची रचना कशी आतून बदलत गेली याचे एक अतिशय सूक्ष्म आणि तटस्थ विश्लेषण यात दडलंय. आणि या विश्लेषणाची सुरुवात होते ती एका अतिशय चटके देणाऱ्या आठवणीपासून. लेखकाने स्वतःच्या बालपणीचा म्हणजे तो साधारण 10 वर्षांचा असतानाचा एक प्रसंग सांगितलाय. तो दुष्काळी असलेल्या मामाच्या गावी जाण्याचा प्रवास, बरोबर ना? हो, तोच. ऐन उन्हाळ्याचे दिवस, एसटी बसची ती प्रचंड अनिश्चितता आणि अंगाची लाही करणारं ते ऊन. अरे बापरे, तो काळच तसा होता. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे पायात चपला नसताना त्या तापलेल्या रस्त्यावरून केलेली ती पायपीट. स्वतःचे पाय भाजत असतानाही आईने लेखकाला आणि बहिणीला कडेवर घेणं हे वाचताना खरंच माझ्या अंगावर काटा आला. हो, ती परिस्थितीच तशी विदारक होती. पण मला एक सांगा, आजच्या काळात जेव्हा आपण एका क्लिकवर एसी कॅब बुक करतो किंवा उन्हात बाहेर पडणं टाळतो, तेव्हा तासनतास एखाद्या झाडाखाली एसटीची वाट पाहण्याची किंवा अणवाणी चालण्याची ती मानसिकता नेमकी कशी समजून घ्यायची? ही फक्त गरिबी होती की आणखी काही? गरिबी हा त्यातला एक भाग नक्कीच होता, पण त्याहीपेक्षा ती एका संपूर्ण पिढीची जगण्याची पद्धत होती. म्हणजे आज आपल्याकडे पर्यायांची कमी नाहीये, पण त्या काळात पर्याय नसणे हीच सगळ्यात मोठी अडचण होती. म्हणजे एसटी वेळेवर येईल याची कोणतीही शाश्वती नसायची. अगदी. आणि दुसरीकडे जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसायचा. आईनी स्वतःच चटके खाऊन मुलांना कडेवर घेणं ही केवळ मातृत्वाची भावना नव्हती, तर ती त्या काळाची सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट होती. म्हणजे तग धरून राहण्याची प्रवृत्ती. बरोबर. परिस्थिती कितीही खडतर असली तरी ती निमूटपणे सोसण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची ती एक अंगवळणी पडलेली सवय होती त्यांची. खरंय, आज आपण सोयी सुविधांच्या आहारी गेलो आहोत, त्यामुळे आपल्याला तो शारीरिक आणि मानसिक चिवटपणा समजणं थोडं कठीण जातं. हो, आणि हा चिवटपणाच त्या काळाचा कणा होता असं म्हणता येईल आपल्याला. नक्कीच. आणि या खडतर प्रवासात एक अतिशय रंजक थांबा यायचा, तो म्हणजे गावाचा पार. आहा, गावाचा पार, वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालचा. हो, जिथे लोक तासनतास एसटीची वाट पाहायचे. लेखातील वर्णन वाचून मला असं वाटलं की आज जसं आपण सकाळी उठून फेसबुक किंवा ट्विटरचं फीड रिफ्रेश करतो ना, तसा तो पार होता. क्या बात है, अगदी अचूक उपमा दिली तुम्ही. फक्त तिथे इंटरनेटचा अल्गोरिदम नव्हता, तर गावातली रिकामटेकडी आणि म्हातारी मंडळी तो अल्गोरिदम चालवायची. हो ना, कुणाच्या घरात काय चाललंय, गावात कोणाचं कोणाशी भांडण झालंय, याचं अगदी लाईव्ह अपडेट तिथे मिळायचं. म्हणजे तो पार म्हणजे गावाचं माहिती आणि तंत्रज्ञान केंद्रच होते एक प्रकारचं. अगदी. गावातल्या राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत आणि कोणाच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींपर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा त्याच पारावर व्हायची. हो, पण या पारावरच्या गप्पांमधून लेखकाने एक अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर आणला आहे. काळानुसार या पारावरच्या चर्चा कशा बदलल्या आणि गावाचा मूळ ढाचा कसा बदलला याबद्दल बोलताय ना तुम्ही? हो, लेखकांनी 2 परस्पर विरोधी उदाहरणं दिली आहेत तिथे. आणि ती 2 उदाहरणे वाचून मी खरंच बुचकळ्यात पडले. कोणती उदाहरणं? म्हणजे बघा, पूर्वी जी म्हातारी फक्त शेण थापायची, ती आता चक्क ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर बसून सोसायटीच्या बाता मारताना दिसतेय. आणि दुसरं उदाहरण? दुसरीकडे जी तरुणी उच्च शिक्षित आहे ती गुरे राखण्यात तरबेज झालीय. मला हे पूर्णपणे उलटं चित्र दिसतंय. हो, विरोधाभास आहे हा मोठा. म्हणजे शिक्षणामुळे तरुणीने पुढे जायला हवं होतं आणि म्हातारीने विश्रांती घ्यायला हवी होती.
हा नक्की काय प्रकार आहे? हाच तर ग्रामीण अर्थकारणाचा आणि राजकीय समीकरणांचा सर्वात मोठा विरोधाभास आहे, जो लेखकाने अत्यंत मार्मिकपणे टिपलाय. यामागे 2 वेगळी कारणं आहेत. पहिलं म्हणजे ग्रामपंचायतीत आलेलं राजकीय आरक्षण. अच्छा, म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आहे इथे. हो, अनेकदा गावातील प्रस्थापित नेते स्वतःचे राजकीय हितसंबंध जपण्यासाठी एखाद्या अशिक्षित किंवा गरीब कुटुंबातील व्यक्तीला, जसं की या शेण थापणाऱ्या म्हातारीला, केवळ नाममात्र म्हणून खुर्चीवर बसवतात. म्हणजे सत्तेची दोरी त्यांच्याच हातात असते. अगदी बरोबर. सत्ता खरी त्यांच्याच हातात असते, पण चेहरा मात्र ह्या म्हातारीचा असतो. त्यामुळे ती म्हातारी खुर्चीवर बसून मोठ्या बाता मारताना दिसते, पण ते केवळ एक राजकीय सोयीचं चित्र असतं. अरे बापरे. आणि ती उच्चशिक्षित तरुणी गुरेका राखतीये? याचं कारण म्हणजे आपला कोसळलेला शेती व्यवसाय आणि वाढती बेरोजगारी. ग्रामीण भागात शिक्षणाचं प्रमाण वाढलं, पण त्या शिक्षणाला साजेसा रोजगार निर्माणच झाला नाही ना. म्हणजे शहरात नोकऱ्या नाहीत आणि गावात शेती परवडत नाही. हो, मग पदव्या घेऊनही रिकामं बसण्यापेक्षा पोटापाण्यासाठी पुन्हा त्याच कुरांच्या मागे जाण्याची वेळ त्या सुशिक्षित तरुणीवर येते. हे खूपच विदारक आहे. ही केवळ त्या एका तरुणीची व्यथा नाहीये, तर हे आजच्या संपूर्ण ग्रामीण वास्तवाचं एक भयंकर सत्य आहे. विकास आणि शिक्षणाची स्वप्न दाखवली गेली, पण प्रत्यक्षात गावातलं अर्थकारण इतकं कोलमडलं आहे की नव्या पिढीला पुन्हा जुन्याच पारंपरिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कामांकडे वळावं लागतंय. अगदी नेमकं बोललात. म्हणजे पार तोच आहे, पण त्या पारावरच्या व्यथा आता अधिक गुंतागुंतीच्या झाल्यात. हो, काळ बदलला तरी प्रश्नांचं स्वरूप फक्त बदललंय. हे समजून घेतल्यानंतर आपण वळूया त्या प्रसंगाकडे ज्याचा उल्लेख आपण अगदी सुरुवातीला केला होता. गावातील मनोरंजनाचा तो निरागस काळ. आहा, दादू मामांचा प्रसंग. हो, गावात यादव बाबाच्या मंदिराजवळ तमाशाचा वग आलेला असतो. नाटकातला तो खुनाचा प्रसंग, खलनायकाने पोटात सुराख उपसणे, लाल रंगाच्या पाकिटातून खोटे रक्त सांडणे, आणि हे बघून दादूमामांचा जो संताप होतो तो मंचावर जाऊन खलनायकाला मारहाण करतो. पण मला इथे एक सांगा, दादू मामांनी त्या नटाला मारलं म्हणजे त्यांना खरंच तो खून खरा वाटला होता की ते फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी केलेलं एक नाटक होतं? नाही, लक्ष वेधून घेण्यासाठी अजिबात नाही. कारण आजच्या काळात कुणीही असं करेल यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. आजच्या काळात आपल्याला ते कठीण वाटतं, कारण आपण काय म्हणतात त्याला स्क्रीनच्या पूर्णपणे आहारी गेलो आहोत. दादूमामांनी हे नाटक म्हणून अजिबात केलं नव्हतं. त्यांच्यासाठी कला आणि वास्तव यातली रेषाच अस्तित्वात नव्हती. म्हणजे त्यांना ते सगळंच खरं वाटलं. हो ना. आपण जेव्हा आज एखादा सिनेमा किंवा वेब सिरीज पाहतो तेव्हा आपल्या मेंदूला सतत माहीत असतं की हे फेक आहे, हे VFX आहे. आपण आपली संवेदनशीलता एका विशिष्ट मर्यादेवर थांबवून ठेवतो. बरोबर. आपण स्वतःला सतत सांगत असतो की हे फक्त मनोरंजन आहे. अगदी. पण त्या काळच्या ग्रामीण माणसांचं मन इतकं स्वच्छ, कोरीपाटी असल्यासारखं आणि कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावापासून दूर होतं की त्यांनी त्या मंचावर घडणाऱ्या गोष्टीला सत्य मानलं. म्हणजे त्यांच्यासाठी तो केवळ एक अभिनय नव्हता, तर ती प्रत्यक्षात घडणारी एक अन्यायकारक घटना होती. अगदी बरोबर. आणि म्हणूनच त्यांची प्रतिक्रिया ही एका प्रेक्षकाची नव्हती, तर एका माणसाची होती. एखाद्यावर अन्याय होतोय हे पाहून गप्प न बसता थेट प्रतिकार करण्याची ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती होती. खरंच, आजच्या जगात आपण कितीही भयानक आणि विदारक दृश्य मोबाईलवर बघितली तरी आपण फार तरी खळहळ व्यक्त करतो. हो, आणि पुढच्या क्षणी दुसरी पोस्ट बघायला लागतो. आपली संवेदनशीलता बोथड झालीये. अगदी. दादूमामा अडाणी असतील, त्याला नाटकाचं तंत्र समजलं नसेल, पण त्यांची संवेदना अत्यंत तीक्ष्ण आणि जिवंत होती. खऱ्या अर्थाने माणुसकी त्यांच्यात जास्त जागी होती. आणि जेव्हा त्यांना ती लाल रंगाची पिशवी दाखवली गेली तेव्हा झालेली त्यांची फजिती हा त्यांच्या निरागसतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. ही निरागसता खरोखरच हरवत चाललेली एक मोठी गोष्ट आहे. पण जसा काळ पुढे गेला तशी गावातल्या या मनोरंजनाचा साधनही बदलू लागली. हो, आणि या बदलाचा तो टप्पा खूपच मजेशीर आहे. यादवबाबाच्या मंदिरातल्या कीर्तनाची जागा जेव्हा पहिल्या टीव्हीने घेतली तेव्हाचा तो आजोबांचा प्रसंग. हो, तो प्रसंग तर कमाल आहे. टीव्हीवर सुरू असलेलं रामायण किंवा महाभारत बघायला अख्खं गाव जमा झालेलं असायचं आणि त्या टीव्हीच्या डब्यात दिसणाऱ्या गर्दीला पाहून एका आजोबांनी चक्क डोक्यावरची गांधी टोपी हातात घेतली आणि चला भाजील शेंगावाले अशी आरोळी दिली. त्यांना वाटलं टीव्हीच्या डब्यात एवढी माणसं आहेत तर आपला शेंगांचा धंदा इथे चांगला चालेल. हा प्रसंग वाचताना हसू नक्कीच येतं, पण त्यामागचं मानसशास्त्र समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. हो,
कारण त्या आजोबांना द्विमितीय म्हणजे 2D पडदा आणि त्रिमितीय 3D वास्तव यातला फरक समजलेला नव्हता. त्यांच्यासाठी तो डबा म्हणजे खिडकी होती, ज्यातून पलीकडची माणसं दिसत होती. अगदी बरोबर. तंत्रज्ञान जेव्हा पहिल्यांदा माणसाच्या आयुष्यात प्रवेश करतं तेव्हा ते केवळ सवयी बदलत नाही, तर माणसाच्या आकलनाच्या कक्षांना थेट धक्का देतं. माणसाचं जग अचानकपणे एका छोट्या डब्यात बंद झाल्याचं ते आश्चर्य होतं. हो, आणि या टीव्ही नंतर गावात आला तो VCR. अरे हो, VCR आला आणि गावाने सामूहिक पिक्चर बघायला सुरुवात केली. एका मोठ्या बंदिस्त जागेत किंवा तंबूमध्ये अख्खं गाव पिक्चर बघायला जमायचं. पण इथूनच या लेखाचा सूर एका अतिशय गंभीर, गडद आणि तात्विक वळणावर जातो. हो, लेखकाने या सगळ्या प्रवासात एक अतिशय वेगळा मुद्दा पकडला आहे. तो म्हणजे सिनेमा पाहतानाचा तो अंधार. सिनेमाच्या पडद्यावरून येणारा तो लख्खप्रकाश आणि प्रेक्षकांमध्ये पसरलेला तो गडद अंधार. इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतो. म्हणजे लोक एकत्र येऊन सिनेमा बघतायत, म्हणजे एकी दिसतीये, सामूहिक भावना दिसतीये, पण त्याच गर्दीतल्या अंधारात लोक एकमेकांपासून तुटल्यासारखे पूर्णपणे वेगळे वागताना दिसतायत. हां, या लेखाचा सर्वात महत्वाचा आणि गाभा असलेला विचार आहे. आपण अंधाराला सहसा फक्त प्रकाशाचा अभाव मानतो, पण लेखकाने इथे अंधाराचं समाजशास्त्र आणि मानसशास्त्र मांडलंय. ते कसं? म्हणजे बघा, गावातल्या उजेडात दिवसाढवळ्या माणसांवर समाजाचं, प्रतिष्ठेचं आणि नात्यांचं एक अदृश्य नियंत्रण असतं. उजेडात माणूस नेहमी समाजाला हवा तसा वागतो. तो एक सभ्यतेचा मुखवटा घालून वावरत असतो. अगदी. पण जेव्हा तो VCRच्या त्या अंधाऱ्या खोलीत बसतो तेव्हा हे सगळे अदृश्य नियम आणि नियंत्रण अचानक गायब होतं. म्हणजे तो अंधार माणसाला तो मुखवटा फेकून द्यायला लावतो. नक्कीच. अंधार माणसाला एक प्रकारची अनामिकता देतो. तिथे कोणीही कुणाला पाहत नसतं. आणि या अनामिकतेचा फायदा घेऊन माणसाची खरी प्रवृत्ती, त्याच्या दडपलेल्या इच्छा आणि त्याचे छुपे चाळे बाहेर येतात. लेखकाने अतिशय धारदार शब्दात लिहिलंय की अंधाराच्या ओठात मुके असतात, व्यथा असतात, वेदना असतात. हो, दिवसा जो माणूस अत्यंत सभ्य आणि संस्कारी असल्याचा आव आणतो, तोच माणूस त्या अंधारात शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या अज्ञानाचा किंवा असहाय्यतेचा फायदा घेताना दिसतो. अंधारात लपलेली ही गावाची आणि माणसाची खरी चारित्र्ये जेव्हा समोर येतात, तेव्हा तो उजेडातला सभ्यतेचा दावा किती पोकळ आहे हे लक्षात येतं. हे खरंच अंगावर येणार आहे. प्रकाशातले चेहरे आणि अंधारातले चेहरे यातला हा फरक माणसाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवतो. आणि म्हणूनच लेखाच्या शेवटी दिलेलं एक वाक्य माझ्या मनात घर करून राहिलंय. ज्यांचे डोळे अंधार भेदतात ती माणसं अस्सल कलावंत होतात. खूपच सखोल वाक्य आहे हे. मला हे वाक्य थोडं समजून घ्यायला आवडेल. अंधार भेदणे म्हणजे नेमकं काय? कलावंताचा आणि या अंधाराचा काय संबंध आहे? हे वाक्य म्हणजे या संपूर्ण लेखाचा अर्क आहे. एक सामान्य माणूस फक्त उजेडात दिसणाऱ्या गोष्टींवर, म्हणजे लोकांच्या बाह्य वर्तनावर आणि त्यांच्या मुखवट्यांवर विश्वास ठेवतो. पण खरा कलावंत तोच असतो जो या उजेडातला भुलभुलैयाला बळी पडत नाही. बरोबर. तो माणसाच्या मनातला अंधार वाचू शकतो. लोकांच्या दडपलेल्या व्यथा, त्यांचे लपवलेले चेहरे, त्यांचे दुटप्पी व्यवहार आणि त्यांच्या मनातील खरी गुंतागुंत, या सगळ्या अंधाऱ्या गोष्टी पाहण्याची दृष्टी ज्याच्याकडे असते तोच खरा कलावंत असतो. आणि नुसतं पाहणं नाही, तर तो अंधार, ती व्यथा आपल्या कलेतून समाजासमोर मांडण्याचं धाडस जो करतो तो अस्सल कलावंत ठरतो. विष्णू थोरे यांनी या लेखामधून नेमकी हीच कलावंताची दृष्टी वापरली आहे. त्यांनी केवळ गावाचं रम्य चित्रण केलं नाही, तर गावाच्या अंतरंगातल्या अंधारालाही तेवढ्याच ताकदीने समोर आणलं आहे. अप्रतिम. उन्हात भाजणाऱ्या अणवाणी पायांच्या व्यथेपासून सुरू झालेला हा प्रवास मनोरंजनाच्या निमित्ताने समाजावर पडलेल्या अंधाराच्या पडद्यापर्यंत येऊन पोचतो. हो, हा प्रवास केवळ एका गावाचा, एका लेखकाचा किंवा एका विशिष्ट काळाचा राहिलेला नाही, तर तो संपूर्ण मानवी प्रवृत्तीचा प्रवास आहे. आज आपल्याकडे गावाचा तो चिंचाचा किंवा वडाचा पार नाहीये, पण आपले स्वतःचे असे अनेक आधुनिक पार आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले स्वतःचे असे काही अंधार आहेत जिथे आपण आपली खरी रूपं लपवून ठेवतो. आज इंटरनेटचा जो पडदा आहे, ती अनामिकता हाच आपल्या आजचा अंधार आहे. तिथे कुणी आपल्याला थेट ओळखत नाही, तिथे आपण कसे वागतो. सोशल मीडियावर दुसऱ्यांना ट्रोल करताना किंवा फेक अकाउंटवरून वाईट कमेंट्स करताना आपणही त्या VCRच्या तंबूतल्या अंधारात बसलेल्या माणसांसारखेच वागत असतो. तिथे आपली खरी प्रवृत्ती बाहेर येते. हा मुद्दा अगदी अचूक आहे.
तंत्रज्ञान बदललं असलं तरी अंधाराचा तो आश्रय घेण्याची मानवी सवय तशीच आहे. आपण सुरुवातीला बघितलं की दादूमामांनी मंचावर जाऊन खलनायकाला मारलं, कारण त्यांच्यात एक जिवंत आणि खरी संवेदना होती. आज आपण सगळे सोशल मीडियाच्या आणि स्क्रीन्सच्या या जगात इतके गुंतलो आहोत की आपण स्वतःच एक खोटं मुखवटं घेऊन फिरत आहोत. आज आपण सतत प्रकाशात आहोत. सगळीकडे कॅमेरे आहेत, स्क्रीन्सचा लख्ख प्रकाश आहे आणि आपण सतत ऑनलाईन आणि व्हिजिबल असतो. पण या अतिप्रकाशाने अंधार खरंच संपवला आहे का? की या सततच्या स्पॉटलाईटमध्ये आपण आपले सभ्यतेचे आणि खोटेपणाचे मुखवटे आणखीच चमकदार आणि भक्कम केले आहेत? हा खूपच महत्वाचा विचार आहे. कदाचित आज आपण दादूमामांसारखे सत्यासाठी पेटून उठत नसो, पण या अत्यंत प्रकाशमान डिजिटल जगात आपण स्वतःच एका मोठ्या नाटकाचा भाग झालो आहोत आणि आपल्या खऱ्या संवेदना कुठेतरी त्या लख्ख प्रकाशाच्या मागे दडपल्या गेल्या आहेत. हा प्रकाशाचा नवा अंधार तर नाही ना? आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा.